एकूणच मतमोजणीचे सगळे अपडेट आपण जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नव्या कार्यालयाचं नाव आता बाळासाहेब भवन असं असणार आहे। ठाकरे शिंदे यांचं पक्ष कार्यालय जे आहे ते शेजारीच आहे। शिवालयाच्या शेजारीच शिंदेंचं बाळासाहेब भवन जे ते असणार आहे। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं नवीन पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन मंत्रालयासमोर बांधण्यात आलंय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं कार्यालय बाळासाहेब भवन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालय असणार आहे। ते शिवालय शेजारीच आहे आणि तिथंच ते बांधण्यात आलंय। त्यामुळे शिवालय आणि बाळासाहेब भवन अशी दोन्ही पक्ष कार्यालय जी ती शेजारी असल्याचं आपण बघतोय। दोन्ही पक्षांच्या शिवसैनिकांसाठी ते उपलब्ध असणार आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब भवन पक्ष कार्यालयात गणेश पूजा करण्यात आली आहे। त्यामुळे आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं जे नवीन कार्यालय त्याचं नाव जे असणार ते बाळासाहेब भवन असणार आहे। शिवालयाच्या शेजारीच बाळासाहेब भवन जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। शेजारी ही दोन्ही कार्यालय असणार आहे। त्याच्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना हे कार्यालय उपलब्ध असेल आणि आज तिथे गणेश पूजा करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते। हॅलो 1 2 3 बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं कार्यालय ज्याचं नाव बाळासाहेब भवन असं ठेवण्यात आलेलं आहे। रोल काय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं नवं पक्ष कार्यालय मंत्रालय समोर बांधण्यात आलेलं आहे आणि या बांधण्यात आलेल्या नव्या पक्ष कार्यालयाचं नाव बाळासाहेब भवन असं ठेवण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहू शकता बाळासाहेब भवन नावाची मोठी नेमप्लेट जी आहे ती इथे लावण्यात आलेली आहे आणि हे बाळासाहेब भवन नेमकं कुठे आहे तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे पक्ष कार्यालय आहे शिवालय त्याच्या शेजारीच हे बाळासाहेब भवन जे ते बांधण्यात आलेलं आहे। आपण इथून पाहू शकतो अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर म्हणजे काही पावलांवरतीच शिवालय आहे आणि याच शिवालयाच्या शेजारी बाळासाहेब भवन हे बांधण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन वाद किंवा नवीन संघर्ष जो आहे तो बघायला मिळू शकतो। आपण इथे पाहू शकतो बाळासाहेब भवन नेमकं कसं आहे ते आपण आता बघणार आहोत आतमध्ये जाऊन, कारण बाळासाहेब भवन हे बांधलेलं आहे अतिशय उत्कृष्टरित्या आणि याच बाळासाहेब भवनामध्ये आता सर्व पुढची जी काही पक्ष कामं असतील ते इथे होणार आहेत। आपण आतमध्ये जाऊन थेट बाळासाहेब भवन नेमकं कसं असणार आहे ते बघणार आहोत। एक नव्याने बांधण्यात आलेलं हे पक्ष कार्यालय आहे आणि या पक्ष कार्यालयामध्ये आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत की नेमकं हे पक्ष कार्यालय कसं आहे। हा मुख्य प्रवेशद्वार आहे बाळासाहेब भवन पक्ष कार्यालयामध्ये जाण्याचा। आपण इथं पाहू शकतो समोरती कारंजे जे आहे ते इथे बांधण्यात आलेले आहेत आणि कारंजे इथे लावण्यात आलेले आहेत। अतिशय सुंदररित्या बाहेरचा जो भाग आहे दर्शनी भाग तो इथे ठेवण्यात आलेला आहे आणि हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बाळासाहेब भवन पक्षाच्या जे कार्यालयाचं मुख्य जे हॉल आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। नुकतीच तिथे गणेश पूजा जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या हॉलमध्ये काही वेळापूर्वी आले होते आणि त्यांनी गणेश पूजन केलं। त्यांनी ह्या संपूर्ण बाळासाहेब भवन कार्यालयाची त्यांनी पाहणी देखील केलेली आहे। आपण सगळं पाहू शकतो कशा प्रकारे एकूण कार्यालय आहे। एक अद्ययावत असं पक्ष कार्यालय जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे। इतर पक्षांच्या तुलनेत म्हणायचं झालं तर सगळ्यात मोठं पक्ष कार्यालय जे आहे ते बाळासाहेब भवन पक्षाचं असल्याचं आपल्याला इथे सांगण्यात येतं। आपण जर आतल्या बाजूला आलो तर समोर दर्शनी भागात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा जी आहे फोटो ते इथे लावण्यात आलेला आहे आणि आतल्या बाजूला जर आपण गेलो इथे आणखीन एक मोठा हॉल आहे आणि याच हॉलच्या शेजारी जर आपण पाहिलं तर इतर जे सभागृह आहेत छोटे ते इथे बांधण्यात आलेले। छोट्या मीटिंग इथे कॉन्फरन्स वगैरे जे आहेत त्या इथे होऊ शकतात। अशा प्रकारची जी हॉल आहेत तिथे असे 2 हॉल जे आहेत ते इथे बांधण्यात आलेले आहेत आणि या 2 हॉलच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर अनेक काही बॅक ऑफिससाठी देखील इथे एक जागा जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे। अनेक कॉम्प्युटर्स जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत। बाळासाहेब भवन नामध्ये जे येणारे राज्यभरातले शिवसैनिक असतील किंवा इतर पदाधिकारी असेल त्यांचं जे काही प्रशासकीय कामकाज असेल किंवा पक्ष संघटनात्मक जे काम असेल ते इथे केलं जाणार आहे। त्यासाठी हे बॅक ऑफिस कार्यालय जे आहे ते इथे बांधण्यात आलेले आहे। त्यासाठी तशी इथे व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि त्याचबरोबर सचिव आहेत किरण पावसकरजी, आपण त्यांच्याशी बोलूया। कशा प्रकारे हे भवन बांधण्यात आलेलं आहे आणि भवनाला बाळासाहेब भवन असंच नाव देण्यात आलेलं आहे? बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या भवनाला आणखीन वेगळं नाव काय देणार? बाळासाहेब भवन
ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं काही द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. महाराष्ट्रासाठी इवन तसं म्हणाल तर देशासाठी बाळासाहेब भवन हे नाव फार लोकप्रिय होईल, लोकप्रिय आहे आणि लोकप्रिय राहील. त्याच्यामुळे या भवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोयी सुविधा बघितल्यानंतर आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबांचं हे स्पष्ट म्हणणं होतं की आणि दिल्लीची महानगरपालिका जवळपास 17 वर्ष बीजेपीकडे होती, ती आपनी ताब्यामध्ये घेतली. असे मिक्स निकाल लागले. पण बाय इलेक्शनचं जर तुम्ही बघितलं म्हणजे जिथं जिथं राज्यामध्ये खासदारकीच्या किंवा आमदारकीच्या जागा काही कारणांनी रिक्त झालेल्या होत्या आणि त्याच्या पोटनिवडणुका लागल्या, तिथं मात्र मोठ्या प्रमाणावर हे आत्ताचा सत्ताधारी पक्षाला यश मिळालेलं नाही. असं मी मगाशी, कारण मी सकाळपासून इकडं आतमध्येच आमचा 17 तारखेच्या मोर्चाच्या बद्दल ग्रामीण भागाची पण बैठक होती आणि आत्ता शहराची पण बैठक मुंबईची चाललेली आहे. पण त्यावेळेस मी माहिती घेत होतो, त्यावेळेस मला ही माहिती मिळाली. कारण मुलायम सिंगची तर जागा त्यांची सुनबाई घेणारच होत्या, ती तशीच घेतली गेली. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, हार्दिक पटेल हा, मला मगाशी माहिती मिळाली की तो मागं होता, म्हणजे पराभूत होईल का काय अशा प्रकारची परिस्थिती होती. वास्तविक 5 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, हार्दिक पटेलनी एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं होतं, त्याच्याबद्दल एक वलय निर्माण झालेलं होतं. पण त्याला त्यांनी पक्ष बदलल्यानंतर फार प्रतिसाद दिलेला आहे असं वाटत नाही. जर प्रतिसाद मिळाला असता तर तो सुरुवातीलाच निवडून आला असता. म्हणजे आत्ता जे काही तुम्ही मीडियानी दाखवलं की मागे आहे मागे, तशा प्रकारची वेळ आली नसती. अशा पद्धतीचे हे निकाल त्या ठिकाणी लागलेले आहेत. परंतु एकदा निकाल लागून पूर्णपणे निवडणूक आयोग प्रत्येक उमेदवाराची किती मतं त्यांनी मिळवलेली आहेत, किती बाद झालेली आहेत, अपक्षांनी किती मिळवलेली आहेत, या सगळ्याचं आकडेवारी पुढे आल्यानंतर त्याचं अधिक बारकाईनं विश्लेषण त्या ठिकाणी करता येईल. तरी पण लोकशाहीमध्ये यश अपयश असतं. जे निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन, आणि जे पराभव झालेला आहे त्यांना एवढाच सल्ला की खचून जाऊ नका, नाउमेद होऊ नका, पुन्हा जोम्याने कामाला लागा, पुढच्या वेळेस यश मिळेल असा प्रयत्न करा. जे हार्दिक पटेलसोबत झालं गुजरातमध्ये, तेच महाराष्ट्रात जे उठाव केलाय असं जे आमदार म्हणतात आणि वेगळे झालेले आहेत, त्यांच्यासोबत होईल असं वाटतं आपल्याला? नाही, मी त्याच्याबद्दल सुरुवातीच्याच काळामध्ये सांगितलं. कारण बाळासाहेब ठाकरे हयात असताना पण शिवसेनेमध्ये ज्या वेळेस फूट पडली, ज्यांनी शिवसेना सोडली, ज्या नेत्यांनी, मग काहींनी 18-19 आमदार घेऊन सोडली, काहींनी पुन्हा वेगळे आमदार घेऊन सोडली, त्या सगळ्यांचं पानिपत झालेले उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. आणि मी हा मुद्दा सभागृहामध्ये सांगितलेला होता की बाबा, तुम्हाला जरी हे खरं वाटत असलं तरी शेवटी माझा अंदाज आहे, मी काही ज्योतिषी नाही पण अंदाज आहे, मी आज 30 वर्ष 32 वर्ष 35 वर्ष राजकारणात आहे, की शिवसेनेचा जो व्होटर आहे तो उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील. मी ज्योतिषी नाही, पण मला जे काही पाहायला मिळतंय ते, अर्थात घोडा मैदान लांब नाही, ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस चित्र स्पष्ट होईल. आशिष शेलार म्हणतात, राष्ट्रवादी आमच्या खिजगंतीत नसेल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत, आमचा मुकाबला आता थेट आपशी असणार आहे मुंबईतून. त्यांच्या म्हणण्याला शुभेच्छा आहेत. तुम्हाला वाटतं का आप जे आहे ज्या पद्धतीनं, तुम्हाला वाटतं का? शेवटी प्रत्येक पक्ष आपल्या परीनं त्याच्यामध्ये यश मिळावं म्हणूनच प्रयत्न करत असतो. काही पक्षाचे नेते एवढं हुरळून जातात की त्यांना आकाश ठेंगणं वाटायला लागतं. त्यातला तो प्रकार आहे. या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. एकीकडे सीमावादाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना दुसरीकडे महाराष्ट्र सरकारमध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे पगार आता कर्नाटक बँकेत मी आत्ताच ती बातमी वाचली, म्हणजे तो GR वाचला. वास्तविक मीच अर्थमंत्री असताना काही बँकांच्या बद्दल काही ऐकायला मिळालं
आणि मग तिथं जर त्या बँका अडचणीत आल्या तर सरकारच्या कर्मचाऱ्यांचा किंवा सगळा तो पैसा अडचणीत येईल. म्हणून त्यावेळेस कॅबिनेटने निर्णय घेतला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या की कुठल्या बँकेमध्ये म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांना तर नंबर 1चं स्थान, परंतु कुठल्या बँकेमध्ये साधारण हे व्यवहार केले जावेत. आणि असं असताना आज मात्र 3 बँकांच्या बद्दलचा उल्लेख झाला आणि त्यात कर्नाटक बँक आहे. मग जखमेवर मीठ चोळण्याचं काम ह्या निमित्तानं राज्य सरकार करतंय का? म्हणजे राज्य सरकारच्या मनातच फार कर्नाटकच्या बद्दल एक आपलेपणा निर्माण झालाय का, आपुलकी निर्माण झाली का, ह्या शंकेला जागा निर्माण होते. वास्तविक सीमावादाच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रामध्ये बॉर्डरवरच्या अनेक गावांच्या मध्ये कोण म्हणतं आम्हाला तेलंगणामध्ये टाका, कोण म्हणतंय आम्हाला गुजरातमध्ये टाका, कोण म्हणतंय आम्हाला कर्नाटकामध्ये टाका, कोण आता आम्हाला कळलं की बुलढाण्यामध्ये पण काही गावातले काही बॉर्डरवरची गावं म्हणली आम्हाला मध्य प्रदेशमध्ये टाका. अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सोडला तर कधीच नव्हतं. आणि तो सीमावादामध्ये देखील आपलं कारवार, बेळगाव, निपाणी हा सगळा भाग महाराष्ट्रात यावा म्हणून अनेकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. अनेकांनी लाठ्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या आणि अनेकांनी ह्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. आता बरेच जण आज हयात पण नाही. एन.डी. पाटील साहेब त्याच्यामध्ये किती आग्रहपूर्वक लढत होते आणि अतिशय व्यवस्थितपणे भूमिका मांडत होते, त्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली. सर, हिंदी में जानना चाहेंगे, गुजरात में एक लैंडस्लाइड विक्ट्री मिली है बीजेपी को, 150 से ज्यादा ऐतिहासिक सीट वो विक्ट्री पाए हैं. इस पूरे परिणाम को किस तरीके से देखते हैं? और हिमाचल में बीजेपी की सरकार चली गई. मेरा ये कहना है कि जब गुजरात में बीजेपी के खिलाफ कांग्रेस ने भी कैंडिडेट खड़े किए और आप पार्टी ने भी कैंडिडेट खड़े किए, तब अपोजिशन में 2 पार्टी के बीच वोटों. आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की उद्धव ठाकरेंकडून भाजपचं अभिनंदन करण्यात आलंय. गुजरातच्या विजयाबद्दल त्यांनी कौतुक केलंय. मोदींच्या नेतृत्वाचं ठाकरेंकडून गुणगान करण्यात आलंय. कौतुक करताना भाजपला शालजोडीतले त्यांनी लगावलेत. महाराष्ट्राचे उद्योग पळवल्याचा त्यांना फायदा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी मोदींचं कौतुक करत असताना, भाजपचं कौतुक करत असतानाच राज्यातील उद्योग तिकडे नेल्याचा त्यांना फायदा झाल्याचा टोला जो आहे तो त्यांनी नरेंद्र मोदींना लगावला. लागलेला आहे. आज हिमाचल प्रदेशचा लागलेला आहे. आज अनेक बायपोलचे पण लागलेले आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की आता तरी महाराष्ट्राची निवडणुका लावा. आता घाबरायची काय गरज आहे? मुंबईची निवडणूक बाकी आहे. मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे, नवी मुंबई, अनेक अशा महानगरपालिका आहेत. आणि तसंच महाराष्ट्रात एकदा लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊ दे. पण जे जे जिंकले दोन्ही निवडणुकांमध्ये आणि सगळ्या बायपोल्समध्ये, मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन. हिमाचल प्रदेश मात्र हरलेला आहे भाजप आणि तिथं काँग्रेस निवडून आलेली आहे. काय वाटतं? नाही, हेच आहे ना. आता लोकशाहीमध्ये एका राज्यात एक पक्ष आला, दुसऱ्या राज्यात दुसरा पक्ष आलेला आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं, मी सर्वांचं अभिनंदन करतो. जे जे उमेदवार जिंकून आले त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. पण आता वेळ आली आहे महाराष्ट्राची तर निवडणूक घ्या. कारण महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे. महाराष्ट्रात 40 लोकांच्या जे निवडणुका व्हायला पाहिजे, त्या 12 खासदारांच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, ते अजून झालेल्या नाही आहेत. आता एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्राची निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही आहे. ओके, त्याचं हीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात देखील असं भाजपचं मत आहे. हो, निवडणुका तर लावा, मग कशाचंही काही करा. ओके, त्याचबरोबर हे काय होतं की आणखी कन्नड वेदिकेनं पुन्हा एकदा आजच महाराष्ट्राच्या कार्यांना लक्ष केलेलं आहे. त्या ठिकाणी हिंसाचार सुरू आहे. नाही, एक महत्त्वाचं आहे की अजूनही महाराष्ट्राने संयम पाळलेला आहे. कुठेही महाराष्ट्राने त्यांच्यासारखं काही केलेलं नाही आहे. एक चांगली गोष्ट आहे, शांततेचं वातावरण राहिलं पाहिजे. पण एक आहे की संयमाचा अंत पाहू नका. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, जसं मी त्या दिवशी पण बोललो की हा सगळा वाद बेळगावमध्ये 2 मंत्री जाणार हे सांगितलेलं, नक्की जाऊन करणार काय होते? चर्चा कोणाशी करणार ते? कशावर करणार होते? जो प्रांत महाराष्ट्राचाच आहे त्याच्यावर चर्चा एकदा होऊ शकते का? दुसरं म्हणजे तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यानंतर आमच्या इकडचे 2 मंत्री घाबरले. हे असं जर सरकार घाबरणारं असेल, घाबरट सरकार असेल, तर या राज्याला पुढे कसं नेणार ते? आणि म्हणून मला वाटतं की दोन्ही मुख्यमंत्र्यांनी
एक मध्यमार्ग आत्ता तरी काढावा. केस कोर्टात सुरू आहे, त्याच्यावर पुढे बघावं. पण आत्ता तरी सध्या स्थितीला हे जे काही चाललंय कर्नाटकाकडून ते योग्य नाही. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, उद्धव ठाकरेंनी भाजपचं अभिनंदन तर केलं, पण त्याचबरोबर त्यांनी शालजोडीतली भाजपला लगावलेली आहे. राज्यातले उद्योग नेले म्हणून त्याचा फायदा झाल्याचं त्यांनी म्हणलंय. उदय, अगदी बरोबर विशाल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधल्या विजयाबद्दल पक्षांचं अभिनंदन केलेलं आहे. गुजरातमध्ये विजय मोठ्या प्रमाणात भरघोस मतांनी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये देखील काँग्रेसने चांगला विजय मिळवला असल्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन केलेलं आहे. त्याचबरोबर दिल्ली मनपामध्ये आपने भाजपवर मात केलेली आहे, त्याबद्दलही त्यांनी आपचं अभिनंदन केलेलं आहे. मात्र अभिनंदन करताना त्यांनी खास ठाकरी शैलीमध्ये विरोधकांना शालजोडीतले सुनावले असल्याचं देखील त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गुजरातचा निकाल हा अपेक्षितच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेली ही निवडणूक जी आहे त्या जनतेने मोठ्या प्रमाणात भाजपला भरघोस मतदान दिलेलं आहे. आणि त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगी फळले असावेत असे दिसते, असं स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडून आणला हेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आणि या सगळ्या राजकीय राजकारण जे आहे ते सोयीनुसार चालत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. एकूणच विजयी पक्ष आणि विजयी नेत्यांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. मात्र अभिनंदन करताना त्यांनी त्यांचे खास ठाकरे शैलीचे शालजोडीतले देखील त्यांनी इथे लगावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा निदर्शनं केली आहेत. महाराष्ट्राच्या ट्रकला त्यांनी काळं फासलंय. महाराष्ट्र सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. शांततेच्या आवाहनानंतरही मुजुरी सुरूच असल्याचं आपण बघतोय. गदगमध्ये माल वाहतूक ट्रक जो होता, जो महाराष्ट्रातून तिकडे गेलेला होता, त्या ट्रकला काळं फासवण्यात आलं. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. आसिफ, कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी सुरूच आहे का? विशाल, आपण म्हणता ते बरोबर आहे की कन्नड रक्षक वेदिकांचे कार्यकर्ते मुजोरी सुरूच आहे. काल या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी फोनवरून चर्चा केली होती. आणि हाच मुद्दा केंद्रामध्ये सुद्धा ज्यावेळी अधिवेशन सुरू त्यावेळी सुद्धा खासदार आणि इतर महाराष्ट्रीयन खासदारांनी मुद्दा उपस्थित केला होता. परंतु दोन्हीकडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शांततेचं आवाहन करून कोणत्याही बातचीत करून हा मुद्दा आहे तो चालू करूया. आणि त्या संदर्भात चर्चा सुद्धा झाली होती. परंतु कन्नड रक्षक मुजोरीपणा पुन्हा इथं सुरू आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या गाड्यावर काळं फासलेलं आहे आणि त्या मालवाहतुकीच्या गाडीला काळं फासून आपलं निदर्शने व्यक्त केले आहेत. आणि पुन्हा एकदा जे काही कन्नड रक्षक पहिल्यापासून जे काही महाराष्ट्र विरोध होते त्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बोलूयात. महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र दिलंय. अमित शहा यांना महाविकास आघाडीच्या खासदारांनी पत्र दिल्याचं कळत आहे. सीमावादासंदर्भात या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. सीमा भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असं त्यांनी या पत्राच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. 865 गावांमध्ये मराठी लोकांचं वास्तव्य आणि या मराठी लोकांचं संरक्षण करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या भागात कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शहांना पत्रातून त्याबद्दलची मागणी केली आहे. एवढ्या पत्राच्या माध्यमातून जे 865 गाव आहेत ज्यात मराठी भाषिक मंडळींचं वास्तव्य आहे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याची व्यवस्था केली जावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. पुढे बघूया. सीमावादाचा प्रश्न लोकसभेत गाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांना भेटण्यासाठी गुरुवारी दिलेली वेळ केंद्रीय अमित शहा यांनी रद्द केली. शहा संसद भवनात आल्यानं ही भेट रद्द झाल्याचं सांगितलं जात असलं तरी या प्रकरणामध्ये सध्या तरी केंद्र सरकार हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ करत असल्याचं चित्र निर्माण झालंय. आणि या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
केलं आणि या बंदला महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय. सिंधुदुर्गातल्या 325 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच पदाची 1144 तर सदस्य पदाची 5469 नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत. आज उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे. राजभवनामध्ये चक्क एका मॉडेलनं फोटोशूट केल्याची घटना समोर आली आहे. छोट्या पडद्यावरची अभिनेत्री मायरा मिश्रानं राजभवनामध्ये फोटोशूट केलंय. मायरा मिश्रानं आपल्या इंस्टाग्रामवरती हे फोटो टाकत त्या फोटोचं स्थळ सुद्धा टाकलंय आणि अशा प्रकारे राजभवनामध्ये फोटोशूट करत मायरा मिश्रा या मॉडेलनं राज्यपाल पदाचा अवमान केलाय. नाशिकमधील ओझर विमानतळ पुन्हा एकदा विमानसेवेसाठी खुलं करण्यात आलं. त्यामुळे गेल्या 2 आठवड्यापासून बंद असलेली नाशिक, दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा पूर्ववत होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता 6वी पासून व्यवसाय शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. देशामध्ये कुशल कामगार निर्मिती व्हावी हा व्यवसाय शिक्षण कार्यक्रमाचा हेतू आहे. जून 2023 पासून या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम राबवण्याच्या दृष्टीनं काम सुरू आहे. पनवेलमधील आणि आता गुजरातच्या एकूण निकालानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत आहेत. आपण पाहतोय थोड्यापूर्वी आपण बघितलं आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन या विजयाबद्दल नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. हा भाजपचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला एक अभूतपूर्व असा विजय मिळालेला आहे. सर्व प्रकारचे रेकॉर्ड हे भारतीय जनता पक्षाने तोडले आहेत आणि यात सर्वात महत्त्वाचं 27 वर्ष राज्य केल्यानंतर इतक्या रेकॉर्ड सीट्स जेव्हा जनता देते याचा अर्थ गुजरातच्या जनतेला हा विश्वास आहे की गुजरातमध्ये जे परिवर्तन झालं ते मोदीजींनी भारतीय जनता पक्षाने केलं आणि पुढेही भारतीय जनता पक्षच गुजरातच्या हिताचे निर्णय करू शकते. मोदीजींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे. 52% वोट्स हे भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत आणि आत्तापर्यंत जे काही ट्रेंड्स आहेत आणि ज्या सीट्स आल्या आहेत कमी अधिक प्रमाणात 157 जागी भाजपा जिंकलाय किंवा पुढे आहे अशी परिस्थिती आहे. काँग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्वात लोएस्ट स्कोरवर तिथे गेलेला आहे 16 जागा आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता आणि आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं अशा आप नावाच्या पार्टीचे त्या ठिकाणी पुरते 12 वाजले आहेत आणि जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे. त्यामुळे आप पार्टी ही दिल्लीपुरतं मर्यादित पार्टी आहे एकदा पुन्हा गुजरातनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. मी गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. खरं म्हणजे मी देखील त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो आणि त्यावेळीच जनतेचा मूड अतिशय स्पष्ट दिसत होता. गुजरात मोदीमय होतं, भाजपमय होतं. जनतेने मूड बनवलेला होता आणि ज्या ज्या ठिकाणी मी सभांना गेलो तिथे मोदीजींचं नाव घेतल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा त्यातूनच लक्षात यायचं की लोकांची मानसिकता काय आहे. निवडून आलेल्या सगळ्या आमदारांना मी मनापासून शुभेच्छा देतो. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई, तिथले आमचे प्रदेशाध्यक्ष अशा सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टी ने प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में
गुजरात में एक नया इतिहास रचा है। आज तक के सारे रिकॉर्ड तोड़कर 157 के करीब सीटें भारतीय जनता पार्टी ने वहां पर जीती है। एक अप्रत्याशित किंतु अपेक्षित विजय भारतीय जनता पार्टी को वहां पर प्राप्त हुआ है। 27 सालों के बाद फिर एक बार चुनाव को सामने भारतीय जनता पार्टी गई। 27 साल राज करने के बाद अमूमन एक एंटी इनकम्बेंसी होगी ऐसा विरोधी पक्ष मानते थे, किंतु ये प्रो इनकम्बेंसी ऐसा मैंने कहा था, जो आज रिजल्ट में दिखाई पड़ता है। और लोगों ने पूरा विश्वास मोदी जी के ऊपर और भारतीय जनता पार्टी के ऊपर रखा। कांग्रेस का सफाया हुआ है। कांग्रेस ऑल टाइम लो केवल 16-17 सीटों पर वहां दिखाई पड़ती है। और जिन्होंने अपना मुख्यमंत्री पद का दावेदार उम्मीदवार घोषित किया था, ऐसी आप नाम की पार्टी ये पूरी मुंह के बल गिरी है। उनके नेता अरविंद केजरीवाल जी ने एक टीवी शो में लिख कर दिया था कि हमारी सरकार भी आएगी और हमारी कितनी सीटें आएगी। कितनी लिखी थी वो तो उनको मालूम है और टीवी वालों को मालूम है, किंतु आज के रिजल्ट ने ये बता दिया कि वे दिल्ली के नेता है, दिल्ली के बाहर वो नेता नहीं है, उनकी पार्टी नहीं है। मैं मोदी जी के साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूं, जिनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी आगे बढ़ रही है। केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह, जिन्होंने अपना बहुत समय गुजरात को दिया, उनका भी आभार व्यक्त करता हूं। गुजरात के हमारे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, हमारे प्रदेश अध्यक्ष पाटिल जी, इन सभी को मैं बधाई देता हूं और साथ साथ गुजरात की जनता का भी आभार व्यक्त करता हूं। सर, उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले, पण त्याच वेळेला ते असं म्हणतात की महाराष्ट्रातून नेलेले उद्योग फळले, अशी टीका पण केली। मी मागे देखील सांगितलं की उद्धवजींजवळ एक अस्त्र आहे, ते ब्रह्मास्त्रापेक्षा देखील जास्त प्रभावी आहे आणि ते म्हणजे टोमणे अस्त्र। त्यामुळे टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलं वाक्य पूर्ण होऊ शकत नाही। मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की उद्योगाचं महत्त्व उद्धवजीला कळायला लागलं, कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत। रिफायनरी सारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट जो देशातला सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंटचा, सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रोजेक्ट होता, तो माननीय उद्धवजींनी बाहेर घालवला। त्यामुळे मला असं वाटतं की खरं म्हणजे कधीतरी अशा प्रकारचा विजय मिळाल्यानंतर आपल्या विरोधी विचारांच्या लोकांचे तोंड भरून कौतुक करायचं असतं, पण अजून त्या मानसिकतेपर्यंत ते पोचलेले दिसत नाही। अजूनही जे काही महाराष्ट्रात घडलं त्याचा परिणाम त्याच्या मनावर मला दिसतोय। गुजरातमध्ये जितकं यश मिळालं, तर हिमाचल प्रदेशमध्ये नेमकं काय झालं? त्याचे सत्तांतर व्हावं लागलं। हे खरं आहे की हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षित यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं नाही। हिमाचलमध्ये एक प्रथा राहिली आहे की दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी सरकार बदलतं। यावर्षी आम्हाला अशी अपेक्षा होती की हा ट्रेंड आम्ही रोखू शकू। हिमाचलमध्ये मिळालेली मतं चांगली आहेत, जवळजवळ 42% भारतीय जनता पक्षाला आहे आणि आमच्यापेक्षा 1% मत जास्त काँग्रेसला, पण त्या 1%मुळे त्यांना त्या ठिकाणी मेजॉरिटी मिळाली आहे। त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की या 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर तो जो ट्रेंड आहे, तो ट्रेंड बीट करता करता आम्ही राहिलो। 1% मतं जास्ती मिळाली असती तर तो ट्रेंड बीट झाला असता, पण तरी देखील सीट्स काही कमी मिळालेल्या नाहीत, चांगल्याच मिळालेल्या आहेत, वोट्सही चांगले मिळालेले आहेत। भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी अजून मेहनत करेल। भाजपचे काही बंडखोर उमेदवार गुजरातमध्ये, असं तो हुशियार सिंग यांना तुम्ही मुंबईत भेटला होता। आता जर आकडे बघितले तर 5,000पेक्षा जास्त मतांनी ते आघाडीवर आहेत। गुजरातमध्ये देखील बिहार किंवा गोव्यासारखी काही विशेष जबाबदारी आपल्यावर दिली आहे काही अपक्ष किंवा या सगळ्यांना बांधण्याची? माझ्यावर या क्षणी कुठलीही जबाबदारी नाही। मी होशियार सिंगजी यांना याकरता भेटलो की
ते इथे होते, ते आजारी होते. लीलावतीमध्ये त्यांच्यावर उपचार चालले होते आणि ते उपचार संपवून ते घरी गेले होते. त्यामुळे मला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे तिथले मुख्यमंत्री यांनी सांगितलं की हे जरी बंडखोर म्हणून उभे राहिले असले तरी आपल्याशी संबंधित आहेत, आपल्या घरचे आहेत, त्यामुळे तुम्ही जाऊन त्यांची ख्याली खुशाली बघा, म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. मराठीच खत्म करके हिंदी नाही, आता तरी त्याच्यावर मी काय बोलणार. मुंबई महापालिका याच्यावर भाजपचा झेंडा राहील का, त्या स्वरूपातले प्रयत्न? मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष असा ही जी आमची महायुती आहे, या आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल हा मला विश्वास आहे. अजितदादा पवार म्हणतात की कर्नाटक बँकेकडे खाती तुम्ही दिली ते कुठेतरी झटकेवर वीट सोडण्यासारखं. खरं म्हणजे दादांनी जर नीट माहिती घेतली असती तर दादांनी हे वक्तव्य केलं नसतं. आता मला त्याची माहितीच आपल्याला द्यावी लागेल की नेमकं काय घडलं आहे. दुर्दैवाने दादाच त्यावेळी मंत्री होते. 8 डिसेंबर 2021 कर्नाटक बँकेचा राज्य सरकारकडे अर्ज, 21 डिसेंबर 2021 कर्नाटक बँकेशी करारावर स्वाक्षरी झाली. त्यावेळेस कोणाचं सरकार होतं आणि कोण होतं? तेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक. 21 जून 2022 अर्ज, 21 जून 2022 त्यांच्याशी करार. जम्मू काश्मीर बँक 30 जुलै अर्ज, 21 जुलै 2022ला त्यांच्याशी करार. आणि यासोबत 9 डिसेंबरला महाविकास आघाडीने बंधन बँकेला, इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेला आणि करूर वैश्य बँक लिमिटेड आणि साऊथ इंडियन बँक यांना देखील अशाच प्रकारचे खाते हँडल करण्याकरता ही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटक बँक असेल किंवा उत्कर्ष फायनान्स बँक असेल, आमचं सरकार याच्या 1 वर्ष आधी त्यांनी दिलेलं आहे आणि आता तेच टीका करतायत. मला तर आश्चर्यच वाटतं. एक गोष्ट आपण यात लक्षात घेतली पाहिजे की मी त्यांच्यावर याकरता टीका करणार नाही. या बँकांची नावं काही जरी असली तरी देखील या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, या रजिस्टर्ड बँका आहेत. उद्या बँक ऑफ महाराष्ट्र आहे, याचं नाव जरी महाराष्ट्र असलं तरी देखील राष्ट्रीय बँक आहे. त्यामुळे उद्या बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून कर्नाटकने आम्ही यांना खाते देणार नाही किंवा अजून कोणीतरी खाते देणार नाही असं म्हणणं योग्य नाही, ही प्रथाही योग्य नाही. तथापि कर्नाटक बँकेला ही सगळी खाती किंवा हे सगळे बिझनेस देण्याचा निर्णय आमचं सरकार याच्यापूर्वी आणि आजपासून 1 वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना आणि अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर असताना हे देण्यात आलेले आहेत. आता एक अजून मी हे सांगू इच्छितो की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी मी मुख्यमंत्री राहिलो आहे, फायनान्स मिनिस्टरही आहे. फायनान्स मिनिस्ट्री जी आहे ही आरबीआयच्या नियमानुसार करत असते आणि आरबीआयच्या रिकमेंडेशन अनुसार करत असते. एखाद्याला वाटलं म्हणून द्यायचं किंवा एखाद्याला वाटलं म्हणून द्यायचं नाही असा त्याचा कुठलाही अर्थ नसतो. सर, कंस्ट्रक्शन सुरूच आहे. गदगमध्ये आजही गाड्या अडवण्यात आलेल्या, त्यांना तिथे घोषणाबाजी केलेली आहे, त्यांच्या गाड्यावर घोषणाबाजी केलेली आहे. आजही प्रकार सुरू आहे. मला असं वाटतंय की यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र आहे आणि 2 राज्यांमध्ये अशांतता पसरावी या दृष्टीनं काही लोक आता कार्यरत झालेले आहेत. कारण मी स्वतः तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, मी केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून कर्नाटकशी देखील जे काही बोलणं व्हायचं आहे ते झालेलं आहे आणि दोन्ही राज्यांनी शांतता कुठेही कमी होऊ द्यायची नाही असा निर्णय केलेला आहे. त्यानंतर या काही घटना काही ठिकाणी होत आहेत, सगळीकडे होत आहेत असं नाही आहे, काही ठिकाणी होत आहेत.
याच्या पाठीमागे काही राजकीय षडयंत्र आहे असा आता वास यायला लागला. सर, संजय राऊत यांनी आरोप केलाय की त्यांना धमकीचे 2 फोन कालपासून आले आहेत आणि त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सरकार यासाठी जबाबदार आहे. काही चौकशी या संदर्भात केली जाईल. हे नक्की बघा, ते संजय राऊत असो किंवा कोणी असो, महाराष्ट्र राज्याचे जे नागरिक आहेत त्यांच्या जीविताची रक्षण करणं ही पोलिसांची जबाबदारीच आहे. पोलिसांना आम्ही निश्चित सांगू कुठले फोन येत आहेत, काय फोन येत आहेत, आणि त्याकरता जी काही त्या ठिकाणी काळजी घ्यायची ती काळजी घेतली जाईल. सर, गौरी भिडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये ठाकरे यांच्या प्रॉपर्टीवरनं. आज त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने कोर्टात सांगण्यात आलेलं आहे की पोलीस गृह विभाग याचं प्राथमिक चौकशी सुरू करते. अशा स्वरूपाचे काही आदेश दिले गेलेले आहेत. आत्ता कोर्टात काय झालंय मला याची पूर्ण कल्पना नाही आहे, त्यामुळे कोर्टात नेमकं काय घडलेलं आहे याची कल्पना घेतल्यानंतरच मी त्या संदर्भात बोलू शकेन. मुझे ऐसा लगता है कि अब एक प्रकार का राजनीतिक षड्यंत्र चल रहा है. दोनों राज्यों में अशांति फैले इसका प्रयास कुछ लोग मिलकर जानबूझकर कर रहे हैं. क्योंकि मैंने स्वयं कर्नाटक के मुख्यमंत्री से बात की. कर्नाटक के मुख्यमंत्री जी ने आश्वस्त किया कि ऐसी कार्रवाई नहीं होने देंगे, अगर कोई करेगा तो उसके ऊपर वो कार्रवाई करेंगे. हमारे यहाँ भी कुछ लोगों ने ऐसा काम किया तो हमने उनको रोकने का प्रयास किया, उनको हमने यहाँ पर रोका है. ऐसी महाराष्ट्र में भी घटनाएं हमने नहीं होने दी है. मैंने गृह मंत्री जी से भी बात की है, संभवतः गृह मंत्री जी की वहाँ पर भी बात हुई होगी. और इसके बावजूद कुछ जगहों पर जानबूझकर ऐसी घटनाएं करके एक नैरेटिव तैयार करने का काम जो हो रहा है, हम इसकी ओर ध्यान दे रहे हैं. असं आहे की या संदर्भात माहिती लवकरच मी सांगेन. ती माहिती बाहेर येईल. काही ठिकाणची माहिती आता माझ्यापर्यंत पोहोचली आहे. पूर्ण माहिती जोपर्यंत माझ्याकडे येत नाही मी बोलणार नाही. सर, उद्धव जी ने जो पत्र लिखा है, बधाई दी है गुजरात चुनाव को लेकर, उसमें तंज भी कसा है कहीं ना कहीं, इस पर क्या कहना? देखिए, व्यक्ति जब आहत होता है, व्यक्ति जब निराश होता है, तब उसमें अपने विरोधियों को जब यश मिलता है तो उसको स्वीकारने की हिम्मत नहीं होती. कभी कभी जब इतना बड़ा यश विरोधियों को भी मिलता है तो खुले मन से उसको स्वीकारना चाहिए, लेकिन वो उसको स्वीकार नहीं पा रहे. लेकिन मुझे बहुत खुशी है कि पहली बार उद्धव जी उद्योगों के बारे में बोल रहे हैं और उद्योग बचने चाहिए ऐसा बोल रहे हैं. क्योंकि महाराष्ट्र से बड़े बड़े उद्योग तो बाहर भेजने वाले ही वो है. रिफाइनरी जैसा उद्योग जो देश का सबसे बड़ी आज तक के इतिहास की इन्वेस्टमेंट, सबसे बड़ी रोजगार निर्माण करने वाली इन्वेस्टमेंट को रोकने का काम उन्होंने किया है. तो चलो इसमें से कम वो सीख ले रहे. सर, हिमाचल में जिस तरह से बीजेपी का फेलियर रहा, इस बार भी वो नैरेटिव नहीं सेट हो पाया क्योंकि 5 साल बीजेपी की सरकार रही. एक उम्मीद आप लोग लगाकर बैठे थे, कैंपेन किया था, यहाँ से भी बीजेपी के नेता गए थे, उम्मीद के मुताबिक रिजल्ट नहीं रहा. देखिए, ऐसा है कि एक ट्रेंड हमेशा हिमाचल प्रदेश में रहा है कि वहाँ सरकार रिपीट नहीं होती, हर बार नई सरकार चुनकर आती है. हम लोगों को ज़रूर लगता था कि लोग उस ट्रेंड को इस बार समाप्त करेंगे और भारतीय जनता पार्टी को वापस चुनकर देंगे. कुछ उस प्रकार का मतदान भी लोगों ने किया है, क्योंकि मात्र 1% वोट से हमारी सरकार गई है, हमारी सीटें कम आई है. अगर 1% वोट इधर होता तो ये नंबर उल्टा हो जाता. लेकिन फिर भी जो भी जनादेश है उसको स्वीकार करना चाहिए. उसको स्वीकार कर हमारी पार्टी आगे बढ़ेगी. एनसीपी का जो बयान आया है कर्नाटक बैंक को लेकर, मुंबई और महाराष्ट्र में कितने उपयोग दे रहे हैं, और दूसरी तरफ जो है कर्नाटक बॉर्डर पर इस तरह का इश्यू क्रिएट हो रहा है. देखिए, जब कोई बिना पढ़े बिना विचार किए बयान दे देता है तो बयान कभी कभी वो न चाहते हुए भी मूर्खतापूर्ण हो जाता है. कर्नाटक बैंक को जो बिजनेस दिया गया वो दिसंबर 2021 में दिया गया. उस समय उद्धव ठाकरे जी की सरकार थी,
एनसीपी के अजीत पवार जी, ये उस समय फाइनेंस मिनिस्टर थे, उस समय ये दिया गया है। तो आज उसके बारे में बोलना, ये मुझे ऐसा लगता है कि थोड़ा उनका अभ्यास कम पड़ा है। लेकिन मैं उसके बावजूद ये कहना चाहता हूँ कि किसी बैंक को कोई नाम है, इसके आधार पर हम डिस्क्रिमिनेट नहीं कर सकते। कल हमारी बैंक ऑफ महाराष्ट्र है, वो कोई महाराष्ट्र सरकार की बैंक तो नहीं है, लेकिन नाम महाराष्ट्र का है, इसलिए उसको कोई डिस्क्रिमिनेट करे ये भी गलत है। इसमें आरबीआई जिन बैंकों को परमिशन देता है और जिनके साथ स्टेट बिजनेस करे कहता है, ऐसे किसी भी बैंक के साथ कोई भी स्टेट अगर बिजनेस करे तो गलत नहीं होता है। लेकिन फिर भी बिना सोचे समझे नरेटिव तैयार करने के चक्कर में ये जो बयानबाजी हो रही है गलत है। सर मुंबई हेलो रे, आज मुंबई थोड़ी गया। नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या कौल कुणाला या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास आपल्या हाती आलेला आहे. स्पष्ट आता जवळपास हे होत आहे की गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला लँडस्लाइड विक्ट्री, जबरदस्त असा विजय मिळालेला आहे. एक ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं कमबॅक झालेला आहे. आणि या सगळ्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणावर, देशाच्या राजकारणावर याचे काय परिणाम होतील, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत, भाजपचे नेते आहेत ते. आणि खरं तर आज मुंबईमध्ये एक जे बिगर मराठी नेते आहेत त्यांच्यापैकी एक मोठे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं, सरकारमध्ये ते प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळे या सगळ्याचं विश्लेषण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मंगलजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. आणि सुरुवातीला तुमचं अभिनंदन. पण मला प्रामाणिकपणे सांगा, खरोखरच 158 जागांवर आता भाजप पुढे आहे, अपेक्षित होतं की हे तुमच्यासाठी सुद्धा अनपेक्षित आहे? माझ्यासाठी पण इमान, तुम्ही खरोखर वर्ड यूज केला म्हणून अनपेक्षित आहे. मी माझ्या असा अपेक्षा होती की 130चे पुढे जाऊ. बरं, ते 150चे पुढे गेले. हे मोदीजी आणि अमितभाईने सॅल्यूट आहे. त्यांच्या जे काही लोकांमध्ये त्यांच्यावर विश्वास आहे आणि गुजरातसाठी त्याने जे केलेलं आहे, हा त्यांच्या लोकांनी त्याने प्रतिसाद दिला, चांगला प्रतिसाद दिला, उदंड प्रतिसाद दिला. नाही, प्रतिसाद उदंड आहे, पण साधारणपणे असं सगळ्यांनाच वाटत होतं 27 वर्ष एखाद्या पक्षाची सत्ता आहे, अँटी इन्कम्बन्सी असते, भीती प्रत्येक पक्षाला असते. आणि मग या अँटी इन्कम्बन्सीमध्ये जर त्याचा फटका बसला तर स्वाभाविकपणे देशभर त्याचा एक वेगळा नेरेटिव्ह झाला असता 2024च्या निवडणुकीला सामोरं जाताना, की होम ग्राउंडवर मोदी पराभूत झाले. एक किती मोठं चॅलेंज होतं पुन्हा सत्तेत येणं 27 वर्षाच्या सत्तेनंतर. मोदीजी नेहमी सांगत असता की अँटी इन्कम्बन्सी कोणासाठी असते की ज्याने काही काम केले नाही. आपण लोकांचे काम केले, लोकांची आपण प्रॉपर जे आपल्याकडे रेस्पॉन्सिबिलिटी ते पूर्ण केली, तर आपल्याकडे प्रो इन्कम्बन्सी येणार आहे. हा प्रो इन्कम्बन्सी होती. बर, मोदीजीसाठी, अमितभाईसाठी, भाजपासाठी गुजरातमध्ये ज्याने ते चांगले काम केलं आहे, ते प्रो इन्कम्बन्सी तिथे पण आहे. आणि 2024मध्ये देशामध्ये जे इलेक्शन होणार, की आता नंतर जे काही देशामध्ये कुठे इलेक्शन होणार आहे, ते माननीय मोदीजीची प्रो इन्कम्बन्सीची लहर चालणार आहे. पण असं काय तुम्ही केलं की हे अनपेक्षित सुद्धा लोकांनी तुमच्या पदरात दिलेलं आहे, तुम्हाला ते दिलेलं आहे, इतका मोठा रिझल्ट दिलेला आहे? तुम्ही जवळून बघितली ही सगळी निवडणूक, महाराष्ट्रातले नेते सुद्धा या निवडणुकीला प्रचाराला गेलेले होते. तुम्ही काय विश्लेषण कराल, काय असं होतं तो एक्स फॅक्टर जो तुम्हाला अनपेक्षित यशापर्यंत नेऊन? मी जे कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये यावेळी होतो, थरादकडे बाजूमध्ये एक लहान कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तिथे पूर्वी पाणी न होतं. लोकांनी नेहमी 100 वर्षापासून वर्षात संपली की ते आपलं सर्व सामान घेऊन, परिवारने घेऊन राजस्थान जायच्या, मध्य प्रदेश जायच्या, कुठे कुठे जायच्या, तिथे काही नव्हतं. आत्ता तिथे त्याने नर्मदा आणली. बर, गावामध्ये पाणी आणला, खेतामध्ये पाणी आणला, कोणी कुठे जात नाही. ते लोकांसाठी मोदीजी भगवान आहे आणि ते असं काम केलं. फक्त ते काही ते सांगता म्हणून त्याचे अट्रॅक्शन असा नाही आहे. तिथे गुजरातचे आदिवासीसाठी, गुजरातचे गावासाठी, गुजरातचे सर्व लोकांसाठी ते चांगला काम केलं आहे, जे एक सरकार म्हणून
कोणाने करायच्या असाव्या ते सर्व काम त्याने केलेलं आहे, म्हणून ते प्रो इन्कम्बन्सीची तिथे चालत आहे. म्हणजे सौराष्ट्र जो बालेकिल्ला होता काँग्रेसचा, तो बालेकिल्ला सुद्धा उद्ध्वस्त केलेला आहे तुम्ही. ग्रामीण भागामध्ये भाजप आतापर्यंत पाहायला मिळायची नाही. ग्रामीण भागामध्ये तुम्ही आहेत, आदिवासी विभागामध्ये तुम्ही गेलेले आहात, तिथं तुम्हाला यश मिळालेलं आहे. आणि या सगळ्याचं म्हणजे काय अशी योजना आहे की नर्मदा मातेचा हा आशीर्वाद आहे? नर्मदा मातेचे आशीर्वाद नक्की आहे, पण असं आहे की ते लोक आता जातीपातीचे पुढे आलेले आहे. लोकांच्या मनामध्ये विकास कार्य, एक असा नेता पाहिजे ते देशची रक्षा करू शकता, देशाने पुढे घेऊ शकता. ते सर्व काही एक माणूस मध्ये कोणामध्ये आहे, तो माननीय नरेंद्रभाई मोदीमध्ये आहे. म्हणून ते मोदीकडे विश्वासानं पाहता, आणि मोदीजी भाजपाचे नेता आहे, अमितभाई भाजपाचे नेता आहे, म्हणून सर्व ते भाजपाच्या बरोबर जात आहे. पण सातत्यानं तुमच्यावर एक प्रकारची टीका आत्ता महाराष्ट्रातल्या भाजपवर अशी होतीये. तुम्ही उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट सुद्धा आजचं बघितलं असेल, त्यांनी भाजप मोदींचं अभिनंदन केलं, पण ते असंही म्हणतायत की महाराष्ट्रातले प्रोजेक्ट तुम्ही घेऊन गेलेले आहात, त्याच्यामुळं तुम्हाला हे यश मिळालेलं आहे. एक प्रकारे त्यांनी हा टोला लगावलेला आहे. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? खरोखरच गुजराती अस्मितेच्या समोर महाराष्ट्राची मराठी अस्मिता ही डावलली जाते का? उद्धवजी आमचे नेता आहे, पूर्व मुख्यमंत्री आहे, मी त्यांच्यावर काय भाष्य करू इच्छित नाही, पण हा सत्य नाही आहे. कोणी समजू शकता की 2-3 महिन्यापूर्वी काय कोणी ते उद्योग इथे ना होते, ते पूर्वीपासून तिथेच होते, ते तिथे गेले, तर त्यामधून काय चुनावाच्या रिझल्टमध्ये इतका मोठा प्रभाव पडतो असं मी मानत नाही. ते पूर्णतया माननीय मोदीजी, माननीय अमितभाई, भाजपाचे साधारण कार्यकर्त्याची मेहनत आणि लोकांच्या त्या सरकारवर विश्वास, हा सर्व मिळून ते प्रतिसाद आहे. प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळाला निश्चितपणे, आता जे आकडे दिसत आहेत ते. पण आता तुम्हाला एका मोठ्या टास्कला सामोरं जायचं आहे. राज्यात कसं सरकार आलं, कुठून आलं, कसं, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे, तुम्ही आता मंत्री आहात. पण तुमच्यासमोर एक मोठं आव्हान पुढच्या काळात असणार आहे, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकणं. एक मोठी जबाबदारी निश्चितपणे तुमच्यावर आहे. मुंबईचे भाजप अध्यक्ष सुद्धा तुम्ही राहिलेले आहेत. पण आता मुंबईमध्ये सत्तेत येण्यासाठी या निवडणुकीचा तुम्हाला किती फायदा होईल? नाही, हा निवडणुकीचा फायदा होईल डायरेक्टली असा मी म्हणू शकत नाही. पण माननीय मोदीजीचं नेतृत्व, माननीय अमितभाईची संघटन शक्ती, माननीय देवेंद्र फडणवीसजीचं नेतृत्व, हा सर्व मिळून मुंबई महानगरपालिकामध्ये आम्ही आमचे मित्रपक्ष मिळून नक्की जिंकू असा आमचा विश्वास आज पुन्हा दृढ झाला आहे. पण तुम्हाला असं काही सांगता येईल, कुठला असा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे की तो फॉर्म्युला तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातो? मी प्रामाणिकपणे सांगतो की त्या फॉर्म्युलाची गरज नाही. इथे आमच्या विरोधी पक्ष प्रमुख दल म्हणून शिवसेना आहे. शिवसेना 25-30 वर्षापासून इथे महानगरपालिका सत्तामध्ये आहे. महानगरपालिकाची काय स्थिती आहे सर्वांना माहिती आहे. आणि तर आता नंतर लोकांनी शिवसेनाचं शासन बघितला आणि माननीय मोदीजीचा, माननीय देवेंद्रजीचा पण बघितला, तो कंपॅरिझन समोर आहे. तो लोक आपोआप निर्णय करणार आहे. त्यासाठी काय फॉर्म्युलाची गरज नाही. नक्की लोक यावेळी माननीय मोदीजीचं नेतृत्व, माननीय देवेंद्रजीचं नेतृत्व, माननीय एकनाथजी शिंदेचे मुख्यमंत्रित्व याने मिळून लोक महानगरपालिका भाजपाचे मित्रपक्ष हातामध्ये नक्की देणार आहे. पण याच्यासाठी तुम्ही प्लॅनिंग खूप जबरदस्त करताय. प्लॅनिंग अगदी बूट टू बूट तुम्ही प्लॅनिंग करताय. हे प्लॅनिंग कसं आहे? कारण इथं शाखांचं जाळं आहे शिवसेनेचं मुंबईमध्ये. या शाखांच्या जाळ्याला भेदणारं तुमचं प्लॅनिंग नेमकं काय आहे? कशा प्रकारे तुम्ही भाजप ही केवळ बिगर मराठी नाही तर मराठी माणूस आणि या सगळ्यांना आपलंसं करण्यासाठी कसे प्रयत्न करणार? शिवसेनाच्या शाखाची ऍक्टिव्हिटी आहे, मान्य आहे. भाजपाची ऍक्टिव्हिटी त्यापेक्षा जास्त पूर्वीपासून आहे. आम्ही लोकांच्या संपर्कमध्ये राहतात. 2000 आता आपण पूर्वीचे जे महानगरपालिकाचे इलेक्शन होते ते मी आमच्या आणि शिवसेनेमध्ये जास्त काही फरक नव्हते. पण आम्ही महाराष्ट्राची स्टेट आमच्याकडे होती म्हणून आम्ही महानगरपालिका त्यांच्याकडे दिली. पण त्याने काय थँक्यू. आता काय असं होणार नाही ना? आता काय असं होणार नाही ना? आता ते महाराष्ट्र आम्हाला राहू द्या आणि मग मुंबई तुम्ही घ्या. आता जे काही केला आम्ही केला त्याने काय थँक्यू मध्ये काय केला त्या सर्वांना माहिती आहे. असा थँक्यू एक वेळा बघून कोण नेक्स्ट टाइम आपला चान्स घेणार आहे. आम्ही नक्की महानगरपालिका लोक भाजपाचे मित्रपक्ष हातामध्ये देणार आहे. पण
या सगळ्यामध्ये आता गुजरातमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये RSSचं केडर हे तुमच्या साथीला नेहमीच असतं, पण यावेळेस सुद्धा विशेषतः आदिवासी भागामध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे. तुम्हाला किती मोठी मदत झालेली आहे RSSच्या या संघटनाची? नाही, RSSच्या भाजपाचा काही संबंध नाही. हां, RSS एक अतिशय मोठा, विश्वचा सर्वात मोठा हिंदुत्वाच्या, राष्ट्रीयतेच्या, भारताच्या रक्षासाठी संघटन आहे. ते भाजपाचे पूर्वीपासून RSSचे आहे. RSS आता 3 वर्षानंतर 100 वर्ष पूर्ण होणार आहे. त्याने भाजपावर, काँग्रेसवर त्याचे काही लेणं देणं नाही. त्याने जे काही हिंदुत्वाची रक्षासाठी, राष्ट्रीय रक्षासाठी, देशचे स्वाभिमानी रक्षासाठी जे कोणी काम करणार आहे त्यांच्या ते नक्की त्यांच्या समर्थन करणार आहे. आज भाजपा आहे, काल अजून कोणी पार्टी असेल पण ते त्यांना पण त्यांच्याकडे भाजपा, काँग्रेस असा त्यांच्याकडे नाही आहे. पण तुम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता तुम्ही जिंकणार आहात? तुम्हाला एक आत्मविश्वास आजच्या या निवडणुकीच्या निकालाने दिलाय? 100%, 100% जिंकणार. नक्कीच. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल धन्यवाद मंगलजी. आणि आपण बघितलं की भाजपनं जो ऐतिहासिक विजय संपादन केलेला आहे गुजरातमध्ये, त्यानंतर आता पुढची लढाई होणार आहे ती मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देश पातळीवर. कारण देशाची आर्थिक राजधानी नेमकी कुणाकडे जाते? कडवं आव्हान शिवसेना आणि भाजप यांच्या दोघांमध्ये असणार आहे आणि ही लढाई निश्चितपणे आम्ही जिंकू असा विश्वास भाजपला आहे. पण घोडा मैदान दूर नाहीये. तुम्ही न्यूज 18 लोकमतमध्ये आलात, आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.